पाहिलं तर 39 धावा हायेस्ट स्कोर होता पहिल्या मॅचमध्ये. जर आपण पाहिलं तर 52 धावा या धावफलकावर लागल्यात. म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. सचिन तेली स्मृती चषक 2025ची 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मंडळी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तर चला स्वराज्य 11 कामोडे टीम आपण थोडीशी मॅच स्पीडली चालू ठेवा. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी दिला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. प्रत्येक ओव्हरनंतर टीम मिटिंग करायची नाही आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि आणखीन एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या स्पर्धेनिमित्ताने जो संघ सर्वाधिक धावफलकावर लावेल त्या टीमला पहिल्या फेरीमध्ये बाय दिली जाईल याची तुम्ही नोंद घ्या. अमित नाईक आणि रामचंद्र आणि 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल संजोग यांच्याकडनं. 3 षटकारांसाठी अमित नाईकसाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार लगावले लगातारचे तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. पहिला बॉल P1चं पहिलं षटक स्लॉक स्वीप. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साईडला भिरकावलाय. 6 धाव्यांसाठी षटकार. वॉट अ शॉट. काय फटका खेळला अमित नाईकने. पहिल्याच बॉलवर लोवल फुलटॉस बॉल आणि त्या बॉलला कन्वर्ट केलं स्लॉक स्वीपमध्ये. अप्रतिम फटका. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या रीजनमध्ये या बॉलला पाठवलंय 6 धाब्यांसाठी. खूप चांगली सुरुवात केली सिद्धिविनायक सीवूड्स नेरुळ या टीमने या इनिंगची. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्याचं प्रत्युत्तर तर चला बॉल द्या. मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या बॉलवर खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार जरूर आलाय. 6 धाबेने खातं ओपन झाले. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरुळ या टीमच्या दरम्यान. अमित नाईक एक हार्ड हिटर फलंदाज याच्या कडेला मैदानावर बॅटिंग करतो ज्याच्यावर पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांसाठी 5,000चं कॅश प्राईज दिलं जाईल संजोग यांच्याकडनं. पहिला बॉल आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज साहिल आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर P1चं पहिले षटक हाताळतो आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल आणखीन एक बॅकवर्ड पॉइंटला क्रॅकिंग षटकार. अमित नाईक नाव ऑन द फायर. बॅक टू बॅक दुसरा धमाका. खूप चांगली बॅटिंग इथून मात्र अमित नाईकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. या षटकाराची किंमत खऱ्या अर्थाने 5,000 होती परंतु डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरुळ. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक पहिला इथे मार्गस्थ आहे. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू रिलीज झाला. परफेक्ट यॉर्कर. प्रत्युत्तर नव्हतं अमित नाईककडे. या बॉल खेळत असताना इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु डॉट बॉल एक सिंगल आली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आणखीन एक चांगला बॉल.
तर एक ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाल्याने टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक सीड्स निरोळ या टीमच्या दरम्यान बिनगडी बाद 13 धावा. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाज शुभम आलाय. पहिलं षटक खूप चांगलं राहिले. 2 षटकार जरूर आले पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाज साहिलने. षटक क्रमांक दुसरं. यावेळचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित नाईकच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलला ओळखलं, टप्पा पाहिला आणि तदनंतर रिव्हर्स हिटचा हा फटका सुपर हिट राहिला आहे अमित नाईकसाठी. या बॉलवर षटकार आणि टीमची धावसंख्या 6 फ्लाईंग करेल. खूप चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. 19 धावसंख्येवर तो आपल्या टीमसाठी खेळतोय. 4 ओव्हरची ही मॅच आहे. ही खासियत आहे अमित नाईकची. व्यावसायिक संघामध्ये खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घड्याळाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. सचिन तेली स्मृती चषकमध्ये देखील खूप चांगली सुरुवात केली आपल्या टीमसाठी. यावेळी देखील शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. हा पूल सक्सेसफुल होतोय. हा हिट देखील सुपर हिट झालाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अमित नाईकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 25 धावा. 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. इथून मात्र प्रेशर असेल गोलंदाजावर. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील अमित नाईकने खूप चांगली केली. या ओव्हरची सुरुवात देखील लगातारचे 2 षटकार. 2 बॉलमध्ये 12 धावा खर्च झाल्यात. कमबॅक करावा लागेल शुभमला. यावेळचा बॉल इनसाइड आउट. हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु हा बॉल जाईल. 1 बाउन्स क्रॅकिंग चौकार. अमित नाईक नाउ ऑन द फायर. यावेळचा बॉल या मुवमेंटला हा बॉल जाईल घोषित रिझन मध्ये. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या 30 धावा. या बॉलवर कमबॅक केलंय शुभमने. चांगला बॉल टप्पा जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अमित नाईकसाठी. 31 धावा. शेवटचा बॉल आहे. यावेळचा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल खाली येईल आणि कॅच ड्रॉप.
2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला नाही. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन्स. अमित नाईक सराच्या गडीला जर आपण पाहिलं तर खूप चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. अमित नाईक आणि रामचंद्र. या ओव्हरमध्ये देखील 19 धावा खर्च झाल्या. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक रामचंद्रच्या बॅटमधनं. टीपमध्ये फिल्डर आहे, फक्त एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. अमित नाईक जो सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर खुल्या गटातील स्पर्धांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तो करतोय. ISPL सारखी स्पर्धा देखील त्यांनी खेळले. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्याच्या दरम्यान देखील राहिला आहे. सचिन तेली स्मृती चषकमध्ये देखील खूप चांगली सुरुवात त्यांनी केली. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर जरूर केला, चांगली फिल्डिंग होते. 2 धावा इथून वेगाने कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 3 जरूर आपण पाहतोय आणि गोलंदाज प्रदीप आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. टीमची धावसंख्या 2ने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत 35 धावा, 35 रन्स. तर चला नेक्स्ट मॅच असणार आहे ट्रॅव्हल एक्सप्रेस इंडिया आणि 30+ शाबाज. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंगमध्ये ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. लोअर फुल टॉस बॉल डीपमध्ये फिल्डर आहे येतोय. सेकंड रनसाठी कॉल. 2 धावा सहजरित्या इथून कंप्लीट झाल्यात. चांगलं क्रिकेट सराच्या घडीला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. सिद्धिविनायक सीड्स नेरूळ या टीमच्या दरम्यान. प्रशांतजी पाटील यांचं देखील इथे आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम प्रशांत पाटील. यावेळचा बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जाईल. एकच धाव सेकंड रनसाठी कॉल येईल आणि रनआउट. अमित नाईकला इथून मात्र परतावं लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि ती धाव घेत असताना इथून मात्र बॅट्समन होतोय बाद. तर वैयक्तिक 36 धाव्यांची एक बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली अमित नाईकच्या दरम्यान. 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय यश भिसे. 2 चेंडूंच्या खेळीतून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगलं षटक हाताळले आतापर्यंत प्रदीपने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 धावा. यावेळचा बॉल मिस्टॅपिंग स्ट्रोक. बॉल हवेत. बॉल खाली फिल्डर येतोय आणि बॅट्समन इथून बाद झालाय. दुसरा यश मिळालंय प्रदीपला आणि 2 फलंदाज बॅक टू बॅक इथून मात्र बाद झालेत. चांगलं कमबॅक केलंय स्वराज 11 कामोटे या टीमने या मॅचमध्ये. अमित नाईक जसा बाद झाला तदनंतर विकेट इथून पडली गेली.
तर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि टीमची धावसंख्या 39 धावा. या ओव्हरमध्ये कमबॅक केलं आहे स्वराज 11 कामोटे या टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभम याने गोलंदाजी हाताळली, ते षटक खूप महागडं राहिलं आहे. त्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या आणि तिसरं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं प्रदीपने. 2 विकेट त्याने संपादित केली, एक मोठा फलंदाज त्याने बाद केला आणि त्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि टीमची धावसंख्या 39 धावा, 39 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक सीवूड्स नेरुळ या टीमच्या दरम्यान शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज मुकेश आलाय स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये. देतो ओव्हरमध्ये गोलंदाजी साकारण्यासाठी आणि स्टार्टिंगला बॅट्समन आहे आनंद बालाजी. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, आउट ऑफ द पार्क. आनंद बालाजीच्या बॅटमधनं हा येतोय धमाकेदार षटकार. खूप चांगला स्ट्रोक आनंद बालाजीच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. या बॉलवर प्रॉपर टायमिंग होती, या बॉलवर प्रॉपर ताकद आपल्याला आनंदच्या दरम्यान पाहायला मिळाली. स्लॉगिंग ओव्हरची सुरुवात होण्याची जशी गरज असते ती सुरुवात इथून आनंद बालाजीने करून दिली या मॅचमध्ये. शेवटचे षटक आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. मुकेशला इथून मात्र कमबॅक करावं लागेल. टीमची धावसंख्या 6 ने वाढते धावा लागेल, 45 धावा, 45 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळचा बॉल बॅटची एज, संधी होती एष्ट्यांच्या मागे परंतु येतोय डॉट बॉल. कमबॅक केलं या बॉलवर. षटकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा हा बॉल दूरवर रिलीज केला शरीरापासून, परंतु बॅटची एज लागल्यानंतर कॅच ड्रॉप झाली. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील चांगला रिलीज झालाय. स्लॉटमध्ये हा बॉल होता, एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी कॉल येतोय आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. खूप लेझी फिल्डिंग या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2 ने वाढले. 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल इनसाइड आउट. खूप चांगला स्ट्रोक आनंद बालाजीच्या बॅटमधनं हा येतोय क्रॅकिंग षटकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 53 धावा, 53 रन्स. शेवटचा बॉल. तर शेवटच्या बॉलवर येते सिंगल. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 54 धावा आणि 55 धाब्यांचं लक्ष्य आहे. 55 रनचा करायचं आहे पाटला. स्वराज 11 कामोटे या टीमला या मॅचमध्ये 55 धाब्यांचं लक्ष्य आहे. तर मी विनंती करेन की सन्माननीय मकसूद खान साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ज्ञानेश्वर कोळी दिवाळे यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. तर सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोळी यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर 56 धाब्यांचं लक्ष्य आहे, माफ करा 56 रनचं लक्ष्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ज्ञानेश्वरजी कोळी यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
ते देखील या स्पर्धेनिमित्ताने ते उपस्थित राहिलेत. तदनंतर सन्माननीय कृष्णाजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सन्माननीय कृष्णाजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर सन्माननीय दर्शनजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. सचिन तेली स्मृती चषक 2025 आणि एक लेजंड खेळाडू सचिन तेली याच्या नावावर ही स्पर्धा आज आपण पाहतोय. तदनंतर प्रशांतजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर 56 रनचं लक्ष्य आहे. 56 धाब्यांचा पाठला करायचा आहे. तर लोखंडे काका यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचे देखील खूप सहकार्य आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. 56 रनचं लक्ष्य आहे. 56 धाब्यांचा करायचा आहे पाटला. मॅच जिंकण्यासाठी टीम स्वराज 11 खामोटे या टीमला एक खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची स्पर्धा सचिन तेली स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री मकसूद खान आणि अकबरजी काझी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धेचं आयोजन झालं. ह्यांनी घेतलेली मेहनत आज सत्यात अवतरताना आपल्याला पाहायला मिळते. एका मित्रावरचं प्रेम आणि सचिन तेलीच्या नावावर ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. तर साहिल गोवारी आणि साहिल बेलोसे ही जोडी मैदानावर दाखल झाली. 56 रनचं लक्ष्य आहे. 56 धाब्यांचा करायचा आहे पाटला. मॅच जिंकण्यासाठी स्वराज 11 कामोटे या टीमला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय जरूर घेतला कामोटे टीमने, परंतु गोलंदाजी साकारत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये देखील राहिली आणि तदनंतर एक चांगलं टार्गेट सेट झालं सिद्धिविनायक शिवूस निरोळे या टीमच्या दरम्यान. अमित नाईकने खूप चांगली बॅटिंग केली त्या इनिंगमध्ये. तशी बॅटिंग करावी लागेल कामोटे टीमला. षटक क्रमांक पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिच झाला. लाईन चांगली होती. रीड करण्याचा प्रयत्न झाला साहिलच्या दरम्यान, परंतु तो डॉट बॉलने इथून या ओव्हरची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इथून तैनात आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑफ इथून मात्र तैनात केला आहे. यावेळचा बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि हा बॉल चालला आहे लॉंग स्टॉप रिजनमध्ये. एकच धाव मिळते. खाते इथून मात्र ओपन झालं आहे.
टीम स्वराज 11 कामोटे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 56 धाब्यांचं लक्ष जरूर आहे, परंतु या धाब्यांचा पाठलाग करत असताना मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमध्ये येणे इम्पॉर्टंट असेल. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक, फक्त दिशा दिली या बॉलला आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी या इनिंग मधला पहिला क्रॅकिंग चौकार साहिलच्या बॅटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 5 धाबा धावफलकावर. यावेळचा बॉल परफेक्ट बॉल, इथून मात्र स्लॉटमध्ये होता. प्रतिउत्तर नव्हतं साहिलकडे आणि लेग बिफोर फलंदाज बाद झालाय. बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद होतोय. स्वराज 11 कामोटे या टीमच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 धाबा धावफलकावर. खूप चांगलं षटक हाताळलंय अथर्वने आतापर्यंत. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 5 धाबा त्याने खर्च केल्या. 4 बॉल रिलीज झालेत. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सुरेश. अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगला बॉल ऑन साईडला, खूप चांगली फिल्डिंग केली, आपल्या टीमसाठी धावा रोखल्यात. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 धाबा. 50 धाबा इथून करायच्या आहेत या मॅचमध्ये. स्वराज 11 कामोटे या टीमला. शेवटचा बॉल. चांगला स्ट्रोक, डीपमध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॉलपर्यंत पोहोचतोय. सेकंडांचा कॉल आलाय. 2 धाबेचा प्रयत्न होतोय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 8 धावा. 18 बॉल आणि धावा करायच्या आहेत. तर 18 चेंडू आणि 48 धावा. 48 रन्स इथून कराव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल्समध्ये प्रति ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा इथून कराव्या लागतील. म्हणजे 2 षटकार तरी प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज क्रिश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. तर क्रिश फर्नांडिस आहे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2. चांगला बॉल, चांगला प्रयत्न केला पॉइंटला. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं या बॉलला. पॉइंटचा खेळाडू ते तैनात होता. एक चांगला प्रयत्न त्याने केला, परंतु एक सिंगल धावफलकावर ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या 9 धाबा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्या. 56 धाब्यांचा करायचा आहे पाटला मॅच जिंकण्यासाठी स्वराज 11 कामोटे या टीमला. नेक्स्ट बॉल. देखील बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉटम लागल्यानंतर सेकंड रनसाठी कॉल येतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात.
चांगलं रन बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान, परंतु इथून मात्र गेअर बदलावा लागेल टीम स्वराज 11 कामोटे या टीमला. लक्ष मोठं आहे 56 धाब्यांचं. मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. यावेळचा बॉल देखील इनसाइड एज. इष्टांच्या मागे अमित नाईक आहे आणि चांगला गॅदर करेल. एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. ज्या गेअरमध्ये अमित नाईकने बॅटिंग केली तशी बॅटिंग करावी लागेल साहिल आणि सुरेशला या मॅचमध्ये. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर फिंगर रोल झाले. 22 ओव्हर एक सिंगल धावफलकावर ॲड होते. टप्पा जर आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवर पिचिंग होती. तिथनंतर काटा बदलवला बॉलने. साहिलला हा बॉल समजला नाही आणि अमितला देखील बीट करून हा बॉल जाईल घोषित रिझनमध्ये. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर पाहिलं फक्त 4 धावा खर्च झाल्या 4 बॉलमध्ये. खूप चांगलं षटक हाताळलं क्रिश फर्नांडिस याने. हा देखील एक चांगला बॉल, परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय अवांतर धाबेचा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1ने वाढली. धावा लागल्या 13 धावा. 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट बॅटिंग करत असताना स्वराज 11 कामोटे टीमच्या दरम्यान. यावेळचा बॉल देखील खूप चांगला टप्पा. स्लोवर वन आणि फिंगर रोल केल्यानंतर डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उडवलाय ऑन साईडला. खूप चांगला स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय धमाका. या स्ट्रोकची गरज होती स्वराज 11 कामोटे टीमला. तो फटका येत असताना टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावर. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 12 चेंडू आणि 37 धावा इथून करायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 37 रन्स इथून कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. तर 19 धावा धावफलकावर लागल्यात. 12 बॉलमध्ये 37 इथून करायच्या आहेत. प्रति ओव्हरमध्ये 18.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. यावेळचा बॉल सोडून दिला. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आयन गोलंदाज येतोय. महत्त्वपूर्ण षटक आहे दोन्ही टीमसाठी. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील स्वराज 11 कामोटे या टीमला. आणखीन एक चांगला बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु पुल अनसक्सेसफुल होतोय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत या इनिंगमध्ये 4 डॉट बॉल देखील आलेत. आणखीन एक चांगला बॉल. चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगला षटक आयांचं राहिले आतापर्यंत. हे 3रं षटक आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 20 रन्स. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त अवांतर स्वरूपात एक सिंगल आले. लगातारचे 3 बॉल देखील डॉट बॉल आलेत. खूप चांगलं क्रिकेट सिद्धिविनायक सिवडचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2-3 मंथमध्ये खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी आणि एक चांगला संघ बिल्ड केला आहे आनंद बालाजीने.
यावेळचा बॉल दांडी गुल ओ यू टी बॅट्समन झालाय बाद. दुसरी विकेट इथून मात्र पडली जाते. टीम स्वराज 11 कामोटे या टीमच्या दरम्यान 56 धाब्यांचा पाठला करत असताना बॅकफुटला गेलाय स्वराज 11 संघ. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय गणेश. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 21 धावा. तर 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधले. सिंगल येते. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या 22 धावा. शेवटचा बॉल आणि बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली येईल. यश आणि खूप चांगला झेल यशच्या दरम्यान. बॅट्समन झालाय बाद. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. तर 34 धावा करायच्या आहेत 6 बॉलमध्ये. 6 चेंडू आणि 34. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 34 धावा इथून कराव्या लागतील या मॅचमध्ये. न्यू बॅट्समन अमर. तर शेवटचे षटक आहे. 6 बॉलमध्ये 34 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 34 धावा इथून कराव्या लागतील 6 बॉलमध्ये. षटक क्रमांक शेवटचं किरण आलाय. 5 चेंडू आणि 34. चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे. पोलला लागल्यानंतर एकच धाव. 4 बॉलमध्ये 33 धावा. आणखीन एक चांगला बॉल. 3 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 33.
तो लगा देते ना उनसे उनकी दूसरा कौन है? हाँ उनका लगा दो क्रॉस क्रॉस कर देंगे अपन जो आएगी उससे खेलेंगे. कुछ नहीं बोलेंगे बड़ा टीम में यार हम लोग क्या करेगा ओपन तर लेग बाय स्वरूपात सिंगल. 32 धावा करायच्या आहेत 2 बॉलमध्ये. बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल. शेवटचा बॉल आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. यावेळचा बॉल शेवटचा बॉल आणि बॅट्समन झालाय बाद. मॅच झाली फिनिश. सामना जिंकला टीम सिद्धिविनायक 11 सीवूड्स निरोळी या टीमने आणि या मॅचचा हिरो ठरलाय अमित नाईक ज्याने 36 धाव्यांची एक विस्फोटक खेळी केली. अमित नाईक चला आपण या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या घडीला ज्या